नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सागर जगताप सर घेऊन आलोय तुमच्या समोर एक महत्त्वपूर्ण अशी बातमी। नक्कीच विद्यार्थी दृष्टिकोनातून ती खूप आनंदाची आणि पुढे होऊ घातलेल्या एक्झामच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वपूर्ण अशी बातमी आहे। तत्पूर्वी चॅनलला नवीन असताल तर चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। बातमी अशी आहे की जे विद्यार्थी मित्र तटरक्षक दल पदभरती संदर्भात तयारी करत आहेत त्यांच्यासाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे की जर आपण 12वी पास असेल किंवा पदवीधर असाल तर तुम्हाला साधारणतः 170 पदभरती नुकतीच जाहीर झालेली आहे। त्याची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। बघा, तत्पूर्वी आपल्या ज्या काही सरळ सेवेच्या एक्झाम असतील, इथून पुढे होणाऱ्या महानगरपालिकेचे एक्झाम होणारे असतील, त्याच्या परिपूर्ण तयारीसाठी आपण या बॅचचं आयोजन केलेलं आहे, ज्यामध्ये तुम्हाला ऑनलाईन रेकॉर्डेड स्वरूपातील ही बॅच मिळेल। परिपूर्ण अशी तयारी महाराष्ट्रातील सर्वोत्तम टीम तुम्हाला त्याचं अध्यापन करेल। संपूर्ण डिटेल स्क्रीनवरती आहेत। 1 वर्ष व्हॅलिडिटी असणारी, 999 साधारणतः फी असणारी सर्व वैशिष्ट्ये स्क्रीनवरती आहेत। कॉन्टॅक्ट नंबर आहे, ज्या कोणा विद्यार्थ्यांना बॅचची संलग्न व्हायचंय दिलेल्या नंबरवरती कॉल करू शकता। अगदी त्यावरच आधारित आपली टेस्ट सिरीज सुद्धा आहे, ती सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता। त्यासाठी दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉल करून संपूर्ण माहितीची पूर्तता करू शकता। बातमी काय आहे, नुकतंच अगोदर आपण बेसिकली इन्फॉर्मेशन घेऊयात काय आहे ती। तर भारतीय तटरक्षक दल 170 जागांसाठीची भरती या 2025 मध्ये नुकतीच त्याची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। पद आहे असिस्टंट कमांडर CGCAT 2027 ची बॅच। पदाची जे नाव आहे त्यामध्ये बघा, असिस्टंट कमांडंट ज्याला आपण जनरल ड्यूटी GD 140 पदे आहेत, आणि असिस्टंट कमांडर टेक्निकल जे मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स याच्याशी रिलेटेड असणारी 30 पदे आहेत। टोटल 170 पदांची ही भरती असेल। आणि ज्यामध्ये पात्रता जर बघितली आपण, पद क्रमांक 1 साठी जी होती त्यामध्ये पदवीधर आणि 12वी, ज्यामध्ये 12वी ही मॅथ आणि फिजिक्सच्या विषय म्हणजे थोडक्यात सायन्स शाखेमधून पास आउट असणं अपेक्षित आहे। आणि दुसरी पदभरती इंजिनिअरिंग असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीची आवश्यकता, त्यामध्ये नवेल आर्किटेक्चर असेल, मेकॅनिकल असेल, मेकॅनॉट्रॉनिक्स असेल, डिझाईन असेल, अशी वेगवेगळी पदे। आपण प्रत्यक्षात ती जाहिरात बघून घेऊयात। अर्ज करण्याची अंतिम मुदत सुद्धा दिलेली आहे, शेवटची तारीख 23 जुलै 2025। प्रत्यक्षात आपण ती जाहिरातच बघून घेऊयात, म्हणजे आपल्याला बेसिकली समजून जाईल की आपल्याला ही नेमकी जाहिरात कशा स्वरूपाची आहे ती। बघा, जॉईंट इंडियन कोस्ट गार्ड मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स या मार्फत ही पदभरतीचा अवलंब करण्यात आलेला आहे। फॉर्म जो सुटलेला आहे 8 जुलै 2025 पासून ते 23 जुलै 2025 पर्यंतचा हा फॉर्म म्हणजे तुम्हाला ऍप्लिकेशन करता येणार आहे। द इंडियन कोस्ट गार्ड अँड आर्म फोर्स ऑफ युनियन ऑफर अ वायब्रंट करियर टू यंग अँड dynamic Indian male candidate for various branches as an assistant component, group A, gazetted officer, registration online application will be the coast guard recruitment। एक वेबसाइट आहे, लक्षात राहू द्या, या वेबसाइट वरती जाऊन तुम्ही ऍप्लिकेशन करू शकता। त्यामध्ये साधारणतः 2 पद दिसत आहेत, मगाशी मी त्याचा उल्लेखही केला। जनरल ड्यूटी ज्याला GD म्हटलंय, आता त्याचा एज क्रायटेरिया बघून घ्या, 21 ते 25 इयर ॲज ऑन 1 जून 2026 पर्यंत। साधारणतः या वयामध्ये जन्मलेला विद्यार्थी तो कॅन्डिडेट असणं अपेक्षित आहे। बॉर्न बिटवीन 1 जुलै 2001 अँड 13 जुलै 2005, बोथ डेट इन्क्लूड year exclusion for the personnel serving in the coast guard for the equivalent personnel in the army। आता हे झालं त्याचं असणार एज क्रायटेरिया। मेल असणं अपेक्षित आहे, ते तर मी अगोदरच सांगितलं। शुड होल्ड ग्रॅज्युएट डिग्री फ्रॉम द रिकॉग्नाइज्ड इन युनिव्हर्सिटी, म्हणजे पदवी धारण करणं अपेक्षित आहे। मॅथमॅटिक्स फिजिक्स ॲज अ सब्जेक्ट अप टू इंटरमिडिएट और क्लास। आपण जी जो 12वीचा जे आहे त्यामध्ये फिजिक्स असेल किंवा मॅथमॅटिक्स विषय घेऊन तो 12वी पास आउट असणं अपेक्षित आहे, यामध्ये नमूद केल्या पद्धतीने। आणि दुसरं आहे टेक्निकलच्या संदर्भातील पद, त्यामध्ये सुद्धा एज क्रायटेरिया दिलाय 21 ते 25 इयर्स। कधीपर्यंत पकडली जाईल, 1 जुलै 2026 पर्यंतची। पुढे आपल्याला त्या संदर्भात सर्व गोष्टी दिलेल्या आहेत, त्या सर्व इन्क्लूड आपण केलेल्या आहेत। आता काही आरक्षणा संदर्भातही सांगितले। एक्सप्लेनेशन ऑन द क्रायटेरिया इज एलिजिबिलिटी, एक्सप्लेनेशन ऑन सर्टन एलिजिबिलिटी क्रायटेरिया, म्हणजे
कास्ट वाईज विद्यार्थ्यांसाठी अपर एज रिलॅक्सेशन 5 इयर फॉर SC आणि ST. SC ST कॅन्डिडेट साठी रिलॅक्सेशन म्हणजे 5 वर्षाची सवलत दिलेली आहे आणि 3 वर्षाची सवलत OBC जो नॉन क्रिमिनल धारक असेल यांच्यासाठी असेल. म्हणजे नक्कीच विद्यार्थी दृष्टिकोनाने याही विद्यार्थ्यांना वयाच्या सवलती दिल्या गेलेल्या आहेत. आता इथं वॅकन्सी दिसते, बाकीचे तुम्ही ते ऍप्लिकेशन फॉर्म मधून तुम्हाला सर्व डिटेल मिळून जातील. बाकी वॅकन्सी संदर्भामध्ये बघितल्यात जनरल ड्युटी ज्यामध्ये आणि टेक्निकल इंजिनियर इलेक्ट्रॉनिक्सच्या रिलेटेड असणारी पद बघा वॅकन्सी दिसत आहेत 140. त्यामध्ये SC च्या आहेत 25, ST 24, OBC 35, EWS 10, UR 46 आणि 140 पद आणि टेक्निशियनशी आहेत 13 वॅकंट आहेत. त्यातले SC चे 3, 4 ST, OBC 8, EWS 2 आणि UR 13 अशी 30 पदे अशी 170 पदांची ही भरती असेल. त्यामध्ये पूर्णतः ऍडिशनल एलिजिबिलिटी क्रायटेरिया दिलेला आहे, तो पूर्ण डिटेल तुम्ही वाचू शकता. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं एक्झाम कशा पद्धतीने कंडक्ट केली जाईल, ज्यामध्ये कंबाईन GCAT नावाची एक्झाम त्यांची एक त्याच्याशी रिलेटेड आहे. त्यामध्ये स्टडी कोणत्या विषयाचा सब्जेक्ट असेल तर इंग्लिश असेल, रिझनिंग अँड न्यूमरिकल एबिलिटी असेल, जनरल सायन्स, मॅथमॅटिकल अँड एप्टिट्यूड आणि जनरल नॉलेज याच्या संदर्भात इंग्लिश साठी 25, रिझनिंग साठी 25, जनरल सायन्स साठी 25 आणि जनरल नॉलेज साठी 25 असं साधारणतः आपल्याला दिसतंय. आपल्या 100 मार्काची ही परीक्षा असेल आणि 2 तास कालावधी असेल. साधारणतः परीक्षे संदर्भामध्ये आपल्याला डिटेल दिसत आहे. नॉर्मलायझेशनचे सर्व पूर्ण त्या GR मध्ये डिटेल्स दिल्या गेलेल्या आहेत. साधारणतः आपल्याला या संदर्भामध्ये जे संपूर्ण डिटेल्स त्यामध्ये पाहायला मिळतील. आपल्यासाठी आवश्यक काय आहे बघा, यामध्ये ज्या आणखीन जर सांगायचं झालं तर आपल्या दृष्टिकोनातून त्यांचे असणारं प्रमोशन पे लेवल आहे. असिस्टंट कॉम्पोनंट साठी 56,100, त्यानंतर डिप्युटी कॉम्पोनंट साठी 67,700 असे त्यांचा असणारा स्टार्टिंग बेसिक पे दिलेला आहे. सर्वात महत्त्वाचं काय आहे 23 जुलै 2025 पर्यंतची आपल्याला तो फॉर्म सबमिट करता येणार आहे. त्यासाठीची तारीख दिलेली आहे. संपूर्ण डिटेल्स तुम्हाला दिसत आहेत. लवकरात लवकर जे एलिजिबल विद्यार्थी आहेत, जास्तीत जास्त विद्यार्थी यासाठी पात्र ठरणार आहेत. ज्या वयाचा जे शिथिलता दिली आहे त्या विद्यार्थ्यांना सुद्धा संधी उपलब्ध होणार आहे. म्हणून एक गोष्ट आपल्याला यातून निष्पन्न करण्याजोगी आहे, जे 12वी पास आउट आहेत सायन्स या विषयाशी असणारे आणि त्यातले कंपल्सेशन विषयाचं पण दिलेलं आहे इथं बरोबर, मॅथ आणि फिजिक्स आणि ग्रॅज्युएशन असणं अपेक्षित आणि इंजिनिअरिंगचे काही पद आहेत. नक्कीच विद्यार्थी दृष्टिकोनातून अत्यंत आनंदाची बातमी आहे. लवकरात लवकर फॉर्म सबमिट करा आणि त्या परीक्षे संदर्भात तयारीला सुरुवात करा. इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी वरती तुम्हाला वेळोवेळी या सब्जेक्ट विषयीचे वेगवेगळे सेशन्सही आयोजित केले जातात. त्यांचा लाभ अवश्य तुम्ही घेणं आवश्यक आहे. विद्यार्थी मित्रांनो नक्कीच तयारीला लागा. आनंदाची बातमी आहे. इथून पुढे हा ऍप्लिकेशन फॉर्म सबमिट करणं आणि भारतीय तटरक्षक दलामध्ये एक अत्यंत सुंदर अशी नोकरी मिळवणे तुमचं स्वप्न साकार होण्यासाठी, आयुष्य साकार होण्यासारखंचा हा प्रकार आहे. नक्कीच चला, नक्कीच चॅनलला जे नवीन आलेले आहेत अशा विद्यार्थ्यांनी सगळ्यात पहिल्यांदा चॅनल सबस्क्राइब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा. चला पुन्हा भेटू यासारख्या महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन. तुर्तास तुमची रजा घेतोय. गुड बाय अँड टेक केअर.